हाय नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आता गावाचा सप्ताह झालेला आहे आणि शेतातील थोडेफार कामं राहिले तर हे सूर्यफुले ना आपण डोंगराच्या कडाला लावले होते. तर बघा छान असं झालेलं आहे. काही म्हणजे ना बऱ्यापैकी आहे, काही पोकळ आहे. तर चला ते काढून घेतलं. छान असं बी तयार झालं होतं. थोडंसं पावशेर झालं असेल तर आता ते काही मी टाकू शकले नाही. आणि नंतर आहे ना आता हा ज्वारीचा चारा आहे, गाईसाठी ठेवला होता. तर त्याची कुट्टी करायची होती. तर आता कुट्टी करायला मशीन यायला वेळ होता. तर सोंगून घेतली होती ती, पण आता व्हायची होती. तर चारा वाळला होता. तर काही पेंड्या खूप जड होत्या, काही नव्हत्या. तर त्याच्या 2 ज्या ट्रिपा आहेत त्या केल्या होत्या. पूर्ण वाहून घेतलं, कारण आता जनावराला खाण्यासाठी पावसाळ्यात जो चारा ओला होऊ नये म्हणून एका ठिकाणी आता त्याला ठेवायचं होतं. तर बघा एवढा असा चारा आपल्याला वाहायचा आहे. आणि आत्ताच आहे ना, म्हणजे नांगरटी झाल्यामुळे ट्रॅक्टर काही जास्त फुल भरून येत नव्हतं, कारण ट्रॅक्टर चालायला नांगरटीमुळे अडचण येत होती. तर म्हणजे थोडं थोडं जे आहे त्या ट्रिपा केल्या. आणि बघू शकता आता दिवस मावळलेला आहे आणि आपला चारा वाहायचा झालेला आहे. थोडेसेच पेंढे राहिलेले आहे, ते आता दुसऱ्या दिवशी वाहणार होतो. आणि पूर्ण ट्रॅक्टर जो आहे तो वाहून घेतल्यानंतर आता आपण संध्याकाळचं मस्त असं निघालेलो आहोत घराकडे. तर हा राहिलेला चारा आहोनी पुन्हा गोळा करून घेतला. तर आजचा मिनी ब्लॉग इथंच संपवते. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. बाय.